या स्पर्धेसाठी अनुभवी असे पंच आपण पाहतायत किशोर भगत सर, प्रदीप पेडणेकर सर, त्याचबरोबर सागर साळगावकर. आपलं पण सहर्ष स्वागत, वेलकम या स्पर्धेमध्ये. उपस्थित सर्व मान्यवर आपलं पण सहर्ष स्वागत. पाडगावकर काका यांचं पण स्वागत झालंय. आपलं पण सहर्ष स्वागत. आपण पहिल्या मॅचकडे वळूया. आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील सेकंड डे आणि पहिला सामना होतोय. फर्स्ट मॅच आपण पाहतायत. एका बाजूने सिद्धेश्वर दाळकर संघ अ, एक मातब्बर संघ, तुल्यबळ संघ आपण पाहतायत. होडावडा गावचा हा संघ आज सिद्धेश्वर दाळकर अ या नावाखाली खेळतोय. तर शेरला क्रिकेटर हा संघ प्रतिसंघासमोर प्रतिस्पर्धक असेल. पहिल्या मॅचकडे वळूया. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय सिद्धेश्वर दाळकर संघ आणि सलामीची बिंदीची जोडी आपण पाहतायत. दाजी नाईक आणि बबल नाईक ही गोड जोडी मैदानात. सलामीची बिन्नीची जोडी एका बाजूने आपण पाहिला तर स्ट्रायकिंग एंडला राईट हँड बॅट्समन, तर दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँड डाव्या शैलीचा हा फलंदाज बबल नाईक. छोटा पॅकेज बडा धमाका नक्कीच चर्चा करायला लावली सिंधुदुर्ग क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये. महाराष्ट्र असो, गोवा असो, कर्नाटक या राज्यामध्ये खेळून आलेला हा खेळाडू आहे. एक अनुभवी खेळाडू आणि त्याच समोर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव दाजी नाईक. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल महेंद्र जाधव. पहिलं अनिवार्य महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचा षटक घेऊन पहिला चेंडू आजच्या दिवसातील. पहिला चेंडू यावे नक्कीच सुंदर फटका सजवला. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका, स्क्वेअर कटचा फटका. फक्त एकच धाव देऊन जाईल आणि या एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाचं श्री गणेशा होते. धावपलकर धावसंख्या 1 धावा सिद्धेश्वर दाळकर अ या टीमची. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तर सुदैवाने नाणेफेक जिंकली शेरला क्रिकेटर या टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलंय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. धावांचा संघर्ष नक्कीच चालू झाला एका धावेने. सिद्धेश्वर दाळकर अ या संघाचा महत्त्वपूर्ण सामना आजच्या दिवसातील पहिला सामना. सकाळचं सत्र दोन्ही टीमसाठी एक आपण मोठी स्पर्धा पाहतायत. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतायत. याची देही याची डोळा, सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती. नक्कीच चर्चा आहे या स्पर्धेची. पुढील चेंडू या बी डाऊन द लेग साइड, आउटसाइड द लेग स्टंप. पंचांनी दोन्ही हात समांतर आणि अवांतर धावा आणि या अवांतर धावेने धावपलकावर धावसंख्या 2 धावा धावपलकावर. पहिलं षटक अनिवार्य महत्त्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतायत. आतापर्यंत 2 धावा. पुढील चेंडू असेल गोलंदाज महेंद्र जाधवचा. काहीसा क्षेत्ररक्षणात बदल नक्कीच करतोय. आपण पाहतायत ऑन साईडला डीप वायडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेटला बबलसाठी प्रोटेक्शन. यावेळी ऑन साईडला चेंडूला भिरकावून दिलंय. इथं मात्र फक्त धावा भेटतील त्या एक आणि पंचांचा इशारा आलाय नो +1. तर 2 टोटल धावांनी धावपलकावर धावसंख्या 4 धावा. नो चेंडू, खराब चेंडू होता, दिशाहीन चेंडू. जब आप दिशा भटकेंगे तो पडेंगे फटके. दिशाहीन चेंडू आणि नो चेंडू येताना एकटा येत नाही, तो येताना फ्रीडचा चेंडू घेऊन येतो आणि त्या फ्रीडचा चेंडू असेल बबलसाठी, सॉरी दाजीसाठी. पुढील चेंडू महेंद्र सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी नक्कीच फ्रीडचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. उजवेष्टीच्या थोडा बाहेर चेंडू आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता दाजी नाईककडे. काहीसा शप्पल होऊन क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न नक्कीच झाला होता पण हा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू, फ्रीडचा चेंडू. पुढील चेंडू महेंद्रचा. यावेळी डाऊन लेग साइड चेंडू होता. चेंडू घेतोय स्टँडचा वेध त्रिपाचित. यावेळी दांडी 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 गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चेंडू घेतोय स्टँडचा वेध. पहिली प्राइज विकेट. दाजी नाईक बॅक टू द डगआउट.
क्रमांकासाठी दाजी नाईक हा माघारी परततोय. काहीसा थोडासा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, बिग हिट खेळायचा प्रयत्न होता, पण डाऊन द लेग साईड चेंडू होता आणि नक्कीच चेंडूने इष्ट्यांचा वेध घेतला आणि अशा प्रकारे पहिला हादरा, पहिला धक्का बसतोय तो दाजी नाईकच्या स्वरूपात. त्यानंतर न्यू बॅटर सुजित सावळ हा तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. त्याला साथ देतोय दुसऱ्या बाजूने बबल नाईक. नक्कीच एक मोठी इनिंग खेळावी लागेल, कारण नक्कीच सामना 4 षटकांचा आहे, पण 3 षटकं ही सिद्धेश्वर दाळकर असंघाला असेल. ओ यावी दाढी 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 गोल. सुजित सावळ बॅक टू सुजित सावळ गेल्या पावली माघारी परततोय. गयाराम आयाराम विकेट क्रमांक दुसरा. डीजे तर विशाल नाईक चौथ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. सुजित सावळ हा माघारी परततोय, गेल्या पावली माघारी परततोय. अप्रतिम लेंथ आपण पाहिली ती गोलंदाज महेंद्र या नामक गोलंदाजाकडनं. सुंदर अप्रतिम फुल लेंथचा चेंडू होता, काहीसा शफल होऊन घ्यायचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट, दुसरा ब्रेक थ्रू आपण पाहतायत. ऑन ऑन हॅट्रिक चेंडू असेल महेंद्र साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. 17 क्रमांक जर्सी क्रमांक AB डिव्हिलियर्स महेंद्र. पुलर लेनचा चेंडू इनसाइड आउटचा फटका. हॅट्रिक इथं मात्र पाहायला भेटते महेंद्र जाधव कडनं. तिसरा हॅट्रिकचा मानकरी ठरतोय. नाही असा गोलंदाज आणि पहिलं षटक हे आतापर्यंत निर्णायक ठरतं. थोडासा बॅकफुटवर येतोय संघ सिद्धेश्वर दाळकर असंघ, कारण 3 षटकांचा सामना ह्या टीमसाठी असेल, पण या उर्वरित काही चेंडूच्या वरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. एक फायटिंग टोटल द्यायचं असेल तर आता मात्र काउंटर अटॅक करावा लागेल. ओ आल्या आल्या मोठा फटका विनयच्या बॅट मधनं लॉफ्टेड फटका. बॅक टू बॅक चौथा विकेट. वॉट कॅच. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जसा पत्त्याचा बंगला कोसळतो तसा डाव कोसळतो. इथं मात्र सिद्धेश्वर दाळकर असंघाचा विनय पावनजी गेल्या पावली माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार. झिरो नावाची बॅक कपावर घेऊन झिरो नावाचा चष्मा घालून इथं मात्र अजून एक हादरा बसतोय. 4 या धावसंख्येवर पहिलं षटक समाप्त होतंय. प्रारंभी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकानंतर 4 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर टू डीजे. फ्रँक पॉल नामक गोलंदाज सज्ज होते. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं दुसरं षटक या पहिल्या डावाचं घेऊन. कारण पहिलं षटक हे मात्र प्रतिस्पर्धे संघाला कर्दनकाळ ठरलं. 4 विकेट बॅक टू बॅक 4 ब्रेक थ्रू आपण पाहिले महेंद्रच्या स्पेलमध्ये. काय गोलंदाजी केली, अचूक टप्प्याची गोलंदाजी. नक्कीच प्रतिस्पर्धे संघाचा विचार केला तर सिद्धेश्वर दाळकर संघ हा मातब्बर संघ आहे, तुल्यबळ संघ आहे. पण आज या टीमकडनं
आघाडीच्या फलंदाजाकडनं काही नाराजी नक्कीच पाहायला भेटते, कारण प्रत्येक बॅटर 0 या धावसंख्येत बाद होतोय. यावे ऑन साइडला पिक केलंय. व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बबल नाईकच्या बॅटमधनं खणखणीत नेत्रदीपक षटकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलाय षटकार बबल नाईकच्या बॅटमधनं. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा क्षमता आहे या बॅटरकडे. नक्कीच या खेळाडूने चर्चा करायला लावली पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि चर्चेत आहे बबल नाईक. हल्लीच राष्ट्रवादी चषक मध्ये फायनलच्या मॅच मध्ये एक हाती खिंड लढवली तोच खेळाडू. नक्कीच सामना जिंकून दिला होता राष्ट्रवादी चषक या स्पर्धेमध्ये तुळस या गावामध्ये. त्या मॅच मध्ये पण आघाडीचे फलंदाज 2 बाद झाले होते दाजी नाईक. त्यानंतर मोठा मासा गळायला लागला. बबल नाईक बॅक टू द पॅव्हलियन. 12 या धावसंख्येवर 5वा हादरा बसतोय सिद्धेश्वर दाळकर असंघाला. ओर टू डीजे. समीर सावंत 7व्या क्रमांकासाठी थोडासा दबाव नक्कीच आपण सिद्धेश्वर दाळकर या टीम समोर पाहतोय. काहीसा संघ बॅकफुटवर येतोय तर कमबॅक करतोय शिरला. क्रिकेटर हा संघ फ्रंटफुटवर आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. आणि तेवढाच नक्कीच गोलंदाजांना साथ देतात क्षेत्ररक्षक. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. चांगलं एफर्ट प्रत्येक खेळाडूकडनं. राईट ऑफ द विकेट. आल्या मोठा फटका, लॉफ्टेड फटका फसलाय डीप फॉरवर्ड मिड विकेटला. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज समीरचा संपला खेळ. डीजे. न्यू बॅटर विनय. आपण पाहतायत महत्वपूर्ण सामना, आजच्या दिवसातील पहिला सामना. सुदैवाने नशिबाने टॉस जिंकलं होतं शिरला क्रिकेटर संघाने आणि हा निर्णय मी म्हणेन योग्य ठरतोय या टीमसाठी. पुढील चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साइडला आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न होता विनय या बॅटरचा. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही आणि या चेंडूवरती अंदाज नव्हता बॅटरकडे. बाकीचं काम सोपस्कार पूर्ण केलं यष्टीरक्षकाने. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू बॅक टू द बॉलर. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका, जमिनीलगतचा फटका. इथं मात्र थोडा क्षेत्ररक्षक फंबल. बॅकअप सुंदर झालाय. तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली. प्रत्येक धावी महत्वपूर्ण असेल सिद्धेश्वर दाळकर असंघाला, कारण धावेंसाठी आता संघर्ष करावा लागेल. कारण आता मात्र येणारे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूवरती मी म्हणेन 15-20 धावा जरी जमवल्या तर फायटिंग टोटल. कारण गोलंदाजी आहे सिद्धेश्वर दाळकर असंघाकडे. 15-20 धावा जरी आल्या तरी हा सामना मी म्हणेन अतितडीचा होईल. सकाळचं सत्र पहिला सामना. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतायत. श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून सुंदरचं आयोजन. एक गाव एक संघ अशी भव्य दिव्य ही स्पर्धा. सुंदर अप्रतिम आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहतायत. कारण सोपी गोष्ट नसतं. कुठलंही आयोजन करायचं असेल तर अहोरात्र मेहनत करावी लागते आणि ती मेहनत केलेली आहे या पूर्ण मंडळाने. आणि आजचा दुसरा दिवस. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा, क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटचा मोठा सोहळा आपण पाहतायत. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 14 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. मी म्हणेन नक्कीच
15 जरी धावा या षटकामध्ये आल्या तर एक फायटिंग टोटल नक्कीच भेटू शकतं सिद्धेश्वर दाळकर असंघाला. गोलंदाज राजू केरकर वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 30 घेऊन सज्ज होतोय. या इनिंगचं सांगता करणारा षटक. यावेळी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू, फलंदाजाच्या शरीरापासून थोडा बराचसा दूर चेंडू, पंचाने दोन्ही हात समांतर केले आणि अवांतर धावा. आणि या अवांतर धावेने धावफलकर धावसंख्या 15 धावा. धावफलकर तिसरं षटक हे मार्गस्थ. आणि या तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू असेल तो राजू केरकर, राईट आर्म ओव्हर द विकेट. या स्पर्धेदरम्यान प्रतीक स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रतीक सावंत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. अजून एक विकेट मात्र पाहायला भेटते. कैसा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका फसलाय डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. एक साधा लॉलीपॉप जेल क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये, सेफ हँडमध्ये. अजून एक प्राइज विकेट. 7वा हादरा बसतोय तो 15 या धावसंख्येवर. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अजून एक 7वा हादरा बसला. विदुल न्यू बॅटर 9व्या क्रमांकासाठी. विदुलच्या बॅटमधनं 2 जरी मोठे फटके आले तर संघाला नक्कीच फायटिंग टोटल देऊन जाईल. संघाला सन्मानजनक धावफलक देऊन जाईल. विदुलकडे क्षमता आहे या बॅटरकडे. 2 मोठे फटके नक्कीच संघाचा आत्मविश्वास वाढवणारे असतील. ते येईल का हे पाहायचंय. राजू पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेट. यावेळी ऑन साईडला नक्कीच घ्यायचा प्रयत्न. डाऊन द लेग साईड चेंडू, आउटसाईड द लेग स्टंप, डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई केली आणि अतिरिक्त बोनस धावेने धावफलकर धावसंख्या 16 धावा. धावफलकर बोनस रूपात 1 धाव, 16 धावा. पुढील चेंडू, नेक्स्ट बॉल. खोलवर चेंडू खोदून काढलाय. यावेळी चेंडू जवळ जवळ क्षेत्ररक्षकाला नक्कीच चकवलं होतं पण बॅकअप सुंदर झालं. अप्रतिम. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या तिहेरी धावसंख्येकडे वळली आणि या 3 धावेने 19 धावा. धावफलकावर फटका तर सुंदर होता. फुल लेंथच्या चेंडूवरती सुंदर फटका सजवला होता पण चांगलं बॅकअप तिथं पाहायला भेटलं. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक प्रथमेश हा क्षेत्ररक्षक होता. अप्रतिम बॅकअप. यावेळी ऑन साइडला पुल केलाय. इथं मात्र फटका जाईल. सीमा रेषा पार. षटकार. तोच काय रागाने षटकार मारला वाघाने आणि या 6 धावेने धावफलक हे वधारते. धावफलकावर धावसंख्या 25 धावा. पावशतकी खेळी 25 धावा. आता मात्र या मॅच मध्ये मजा येईल. अजून एक मोठा फटका जर आला तर मी म्हणे नक्कीच फायटिंग टोटल सिद्धेश्वर दाळकर असंघाला असेल. ऋग्वेद स्पोर्ट विपक्ष शिवभक्ती माझगाव. शिवशक्ती माझगाव विपक्ष ऋग्वेद स्पोर्ट. बौद्ध कॅप्टन टॉससाठी लगेच या. यानंतर तुमचा सामना होतोय. आपण टॉससाठी या. राजू पुढील चेंडू घेऊन. ओ यावेळी खोलवर चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे प्रथमेश. चेंडूची परती करतोय तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली आणि या कपल 2 धावेने परिणामी धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 27 धावा. धावफलकावर तर विनय ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. संघाला संजीवनी देणारा फटका असेल. ओ यावेळी पुढे सरकून घ्यायचा प्रयत्न. इनसाइड आउटचा हा पिच केलेला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूची फरती ही बऱ्याच विलंबाने होते तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या सहजासहजी. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या 29 धावा. धावफलकावर 29. लास्ट बॉल टू गो. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल टू गो. यावेळी बॅटची कडा. कॉट बिहाइंड इनर एज बॅटची कडा आणि इथं मात्र अजून एक हादरा आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 29 धावा पर्यंत मजल मारतोय. 29 धावावर रोखलं गेलं.
शिरला क्रिकेटर या टीमने सिद्धेश्वर दाळकर संघाला तर 30 धावांचं टार्गेट 30 धावांचं पाठलाग करावं लागेल या मॅचमध्ये ते शिरला क्रिकेटर या टीमला 24 चेंडू आणि 30 धावांचं हे टार्गेट हे लक्ष्य हे उत्तर देणार का शिरला क्रिकेटर हे टीम एक गाव एक संघ सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित या स्पर्धेचा रणसंग्राम आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानात रंगतोय। दोन दिग्गज संघ शिला क्रिकेटर्स ज्या संघाने टॉस विजयी झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पहिल्या षटकादरम्यान आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली महेश जाधव याच्याकडून 4 धावा खर्च करत असताना 4 विकेट प्राप्त केले। आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक पाहायला मिळाली। गोलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतला शेरला क्रिकेटर्स संघाने तो निर्णय मात्र गोलंदाजीने सफल ठरवला। 30 धावांचा पाठलाग आणि हा 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी डायगो डिसोजा आणि त्याचबरोबर फ्रँक पॉल हा बॅटर मैदानात पाहायला मिळतोय। स्ट्राइक 8 वरती फ्रँक पॉल पहिला चेंडू शफल क्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न फुलर लेनचा चेंडू क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा जो प्रयत्न होता फ्रँक पॉल याचा तो प्रयत्न अपयशी ठरतोय। पाऊल पेचं महत्त्वपूर्ण षटक गोलंदाजी मार्गवरती सुजित सावळ हा गोलंदाज सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाकडून या महत्त्वाच्या षटकादरम्यान संघाचा प्रमुख गोलंदाज या नात्याने पाऊल पेचं षटक 2 क्षेत्ररक्षक 30 बाहेर मिड विकेट लॉंग ऑन यावेळी फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक विदुल आला झेल खाली साधं सोपं झेल परंतु हे झेल देखील मैदानात सोडण्यात आलंय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपिश कवलराव खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज फ्रँक पॉल याचा परंतु मिस टायमिंग फटका झेलची संधी निर्माण केली होती गोलंदाज सुजित सावळ याने परंतु ही संधी गमावण्यात आली। एक धाव मिळत असताना सांघिक धावसंख्येचा अकाउंट ओपन झाला धावपलकावरती 30 धावांचं प्रत्युत्तर देत असताना शेला क्रिकेटर संघ आजच्या दिवसातील हा पहिला सामना दोन दिग्गज संघ टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली 29 धावा धावपलकावरती 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतो शेला क्रिकेटर संघ थोडंसं अडखळ सुरुवात म्हणावी लागेल। पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर मिस टायमिंग फटका जीवनदान प्राप्त होत असताना सिंगल प्राप्त केले स्ट्राइक एंडवरती यावेळी डायगो डिसोजा हा बॅटर असेल पहिला चेंडू तो फेस करेल या षटकातील फ्रंटफूटचा वापर करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न इनरेश लागत असताना चेंडू निघालाय शॉर्ट लेगच्या दिशेने विकेट किपर जोपर्यंत विनय पावणूजी चेंडू फील्ड करेल फेक होईल तोपर्यंत एक धाव सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण होताना पाहायला मिळते। सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धाव संख्या 2 धावा धावपलकावरती पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक 30 धावा रोखायच्या आहेत आणि या निर्णयाने प्रथम गोलंदाजी मार्गवरती सुजित सावळ हा गोलंदाज यावेळी आडव्या बॅटने फटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने वेगात गतीने चेंडू चाललाय सीमारेषेच्या नजरेक परंतु खराब आउटफील्ड धीम्या गतीचा आउटफील्ड आणि त्याचमुळे चेंडू देखील अडकण्यात आलाय। परतीची फेक बबल नाही गया क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 4 धावा धावपलकावरती पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर मैदानात केला जातोय परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुजित सावळ या गोलंदाजाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव परंतु आज तो अनुभव दाखवायला गेला सामन्यादरम्यान। यावेळी समोरच्या दिशेने फटका मिळू आपला क्षेत्ररक्षक दाजी नाईक कमालीचा झेल पहिला धक्का बसेल शेरला क्रिकेटर संघाला माघारी परततोय फ्रँक पॉल हा बॅटर सांघिक धावसंख्या आता 1 गडी बाद धावपलकावरती 4 धावा। शेला क्रिकेटर संघाला माघारी परतल्या फ्रँक पॉल अपिश फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्हचा फटका परंतु दाजी नाईक पाहायला मिळाला स्क्रीनवरती कमालीचं झेल उडी मारत असताना झेल पकडण्यात आले पहिला धक्का बसतो शेला क्रिकेटर संघाला सांघिक धावसंख्या 4 धावा धावपलकावरती विकेट खूप महत्त्वाचे असतील आणि त्या विकेट देखील लवकर मिळवाव्या लागतील। सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाला 30 धावा या खेळपट्टीवरती रोखायच्या आहेत। पहिला सामना आजच्या दिवसातील स्ट्राइक एंडवरती नवोदित बॅटर 1 डाऊन बॅटर रितेश जाधव यावेळी बॅटची पुन्हा एकदा कडा घेत असताना चेंडू निघालाय विकेट किपर याच्या हातामध्ये बॅक टू बॅक विकेट सलग दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त
एक धावसंख्या 4 धावा या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम चेंडूवरती देखील विकेट मिळवली. कमालीचं झेल विकेट किपर विनय पावणोजी याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फुलर लेनचा चेंडू बॅटची कडा घेत असताना चेंडू विकेट किपरकडे. कमालीचं झेल अंतिम चेंडूवरती विकेट. सुजित सावळे गोलंदाजच्या माध्यमातून सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा या धावफलकावरती. आता समीकरणमधले 18 चेंडू आणि 26 धावांचं 30 धावांचा पाठलाग. मैदानात दाखल झालाय अक्षय बांदेकर डायगो डिसोजा याची साथ देण्यासाठी. या जोडीला अंतिम चेंडूपर्यंत राहावं लागेल. संघात जर पाहिलं तर खोलवरपर्यंत आक्रमक फलंदाजांचा समावेश, परंतु या 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजाला मैदानात राहणं खूप महत्त्वाचं असेल. भागीदारी बनवणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असेल. 30 धावांचा पाठलाग 4 धावा या धावफलकावरती. सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाने 29 धावा बनवल्या, परंतु 30 धावांचा सक्षम रक्षण करत असताना पहिलं षटक कमालीचं अप्रतिम षटक. 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्या आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात. विनय पावडोजी पहिला चेंडू सन्मानजनक फटका स्वतः निघालाय स्लिप मिडऑफच्या दिशेने. परतीची फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला करण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु बॅकअप खूप दूरवर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे सिंगल प्राप्त होत असताना या चेंडूवरती डायगो डिसोजा या बॅटरला सिंगलने सांघिक धावसंख्या 5 धावा या धावफलकावरती. आजचा दुसरा दिवस. या स्पर्धेच्या सकाळच्या सत्रादरम्यान पहिला सामना प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी. सकाळचा चहा नाश्ता करत असणाऱ्या या मैदानावरती त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेदरम्यान टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण यूट्यूबवरती आपल्या घरबसल्या देखील काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेदरम्यान. यावेळी ऑनसाईडला फटका मिड विकेटला चेंडू क्लिअर करत असताना निघालाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अगदी वेगात गतीने येतोय. परतीची फेक तोपर्यंत एकच धाव्या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 6 धावा या धावफलकावर. दीर्घाव चेंडू लवकर विकेट खूप महत्त्वाचे असतील सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने विचार केला सन्मानजनक क्रिकेट आतापर्यंत जे खेळलं जात आहे ते सन्मानजनक क्रिकेट खेळावं लागेल. सुरुवातीच्या षटकादरम्यान श्रीला क्रिकेटर संघाला कारण 30 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या खेळपट्टीवरती हा पाठलाग सोपा देखील होऊ शकतो आणि कठीण देखील होऊ शकतो. यावेळी पुन्हा एकदा फटका कव्हरच्या दिशेने खेळा शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जोपर्यंत विदुल चेंडू फील्ड करेल 1 धावा या चेंडूवरती. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 7 धावा या धावफलकावरती. आता प्रत्येक चेंडूवरती सिंगल धावा मिळवल्या जात आहेत. स्पर्धेदरम्यान आगमन होतं सन्माननीय भूषण पेडणेकर साहेब यांचं विनंती असेल त्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्ट्राईक एंडवरती असेल अक्षय बांदेकर. फटका ऑन साईडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळ आहे, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तैनात. परतीची फेक वेगात गतीने नॉन स्ट्राईक एंडवरती. जरूर प्रयत्न अक्षय बांदेकर याने केला दुसऱ्या धाव घेण्यासाठी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. परतीची फेक देखील वेगात गतीने पाहायला मिळाली आणि त्याचमुळे सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या आता 8 धावा या धावफलकावर. दुसरं षटक विनय पावणोजी गोलंदाजी मार्गवरती आतापर्यंत 4 चेंडूवरती 4 धावा खर्च करतोय, कारण प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती फेकलाय. अचूकतेवरती गोलंदाजी. यावेळी फुलर लेनचा चेंडू पंचांकडे लाऊड अप्पील पायचीच साडे, परंतु पंच देखील तटस्थ निर्णयावरती. डाऊन द लेग स्टंप चेंडू होता, डाव्या स्टीला चेंडू मिस करणारा आणि त्याचमुळे तटस्थ निर्णयावरती पाहायला मिळालेत. 1 रन या चेंडूवरती. चेंडू बॅटला ब्रश करणारा पाहायला मिळतो आणि त्याचमुळे सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 9 धावा या धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सन्मानजनक क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत 5 चेंडूवरती 5 एकेरी धावा निघाल्यात. हे चांगलं क्रिकेट. समोरून भेदक गोलंदाजी, परंतु अचूक टप्प्याच्या गोलंदाजीवरती देखील सन्मानजनक क्रिकेट. यावेळी मोठा फटका अक्षय बांदेकर याच्या बॅटमधून चेंडू जाईल मिड विकेटला सीमारेषा पलीकडे. विनय पावणोजी याच्या अंतिम चेंडूवरती बहारदार दमदार आणि ताकदवर षटकार अक्षय बांदेकर याच्या बॅटमधून.
संतोष परब साहेब यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती करतोय सुशांत गावडे यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. आज मान्यवरांची देखील उपस्थिती या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी त्या सर्व मान्यवरांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडर सीमार गोलंदाज केरकर साहेब हे देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विनंती करतोय सुशांत बुगडे यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात पहिला चेंडू फ्रंटफूटचा वापर करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. परतीची फेक तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. चांगले क्रिकेट फटका खेळल्यानंतर कॉलिंग देखील कमालीचं निघालं. 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धाव संख्या 17 धावा या धावपलकावर. 17 रन लॉस ऑफ 2 विकेट. 11 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण या सामन्याचं कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. त्यामुळे अजूनही सामना जर पाहिला तर दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळतोय. सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाने जर विकेट लवकर मिळाल्या तर नक्कीच पकड मजबूत केली जाऊ शकते या सामन्यादरम्यान. परंतु समोरून जर सन्मानजनक क्रिकेट याचप्रमाणे खेळले गेलं तर नक्कीच सोपा सामना बनेल. पुन्हा एकदा जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. मिडॉलला चेंडूचा प्रवास पैकी नॉन स्ट्राईक एंडला करण्याचा प्रयत्न, परंतु दोन्ही फलंदाज दरम्यान जो ताळमेळ साधण्यात आलाय त्यावरती 1 धाव मिळाल्या चेंडूवरती आणि 1 धावेने सांघिक धाव संख्या 18 धावा या धावपलकावरती. सकाळचं सत्र 2 दिग्गज संघ 30 धावांचा पाठलाग, परंतु हा 30 धावांचा पाठलाग मोठा बनवण्यासाठी गोलंदाज कसोशीचा प्रयत्न करत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठी लावली जाते मैदानात क्षेत्ररक्षकांच्या देखील माध्यमातून आणि त्याचबरोबर गोलंदाजांच्या देखील माध्यमातून. तिसरं षटक विशाल नाईक गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतो. 2 चेंडूवरती 3 धावा खर्च होत आहेत. यावेळी बॅक टू द बॉलर फटका चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु 1 धाव याही चेंडूवरती निघेल. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न कॅरेबियन स्टाईलने, परंतु 1 धाव निघत असताना सांघिक धाव संख्या पुढे सरकेल. धावपलकावरती 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रत्येक चेंडूवरती धावा निघतात ही चांगली बाब श्रीला क्रिकेटर संघासाठी, कारण 30 धावांचा मैदानात पाठलाग करतोय. या खेळपट्टीवरती मोठ्या धावांचा देखील पाठलाग झाला, परंतु आजच्या दिवसामध्ये या पहिल्या सामन्यादरम्यान 30 धावांचा पाठलाग थोडासा संघर्षमय. या विकेटचा फटका शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक राजेश पाहायला मिळाले, परंतु चेंडूपासून बराचसा दूर. जोपर्यंत चेंडू अडवेल चेंडू डीप कव्हर पॉइंटला निघतोय सीमारेषा पलीकडे. मेल महत्वपूर्ण चौकार आणि या चौकाने सांघिक धाव संख्या 23 धावा या धावपलकावरती. विकेटचा फटका कटचा फटका बॅकफूटवरती जाऊन जागा बनवली या फटक्यासाठी. लेफ्ट हँडरचा ऑफ ब्रेक चेंडू, लेग कटर चेंडू, राईट हँडर बॅटरसाठी आणि त्यावरती बॅकफूट पंच. थोड्या वेळासाठी चेंडू हवेत जरूर होता शॉर्ट कव्हर पॉइंटला, परंतु त्यानंतर अंतिम श्रेणी चौकार. मडकाचा वापर करताना सुंदर फटका फ्लिक ऑफ द रेसचा फटका. ऑन साईडला मिड विकेटला चेंडू खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बबल नाईक चेंडूवरती वेगात गतीने आलाय, परंतु फंबल पाहायला मिळालंय. 2 धावा होतील पूर्ण या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धाव संख्या देखील 25 धावा धावपलकावरती. विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. या षटकांचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अंतरिम 1 चेंडूचा खेळ बाकी. क्षेत्ररक्षण अगदी जवळ लावण्यात आले. फलंदाजाच्या सिली मिडॉफ पाहायला मिळतोय, सिली पॉईंट देखील आणि त्याचबरोबर सिली मिडॉन देखील पाहायला मिळतोय. यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त. यू मेस मे आय डेफिनेटली हिट यू. दांडे गोल मैदानात फलंदाज दायगोडी सोजा बॅक टू द पवेलियन. सांघिक धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे मसूरकर सुंदर गाणं प्राध्यापक गणेश शिंदे यांनी लिहिलेलं आहे हे गाणं.
अंतिम षटक असेल 6 चेंडू 5 धावा हे समीकरण या सामन्याचं अंतिम षटक फेकण्यासाठी टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती बबल नाईक. छोटा पॅकेज बडा धमाका. पहिल्या इनिंग दरम्यान एक षटकार बबलच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु जी खेळी करणं खूप महत्त्वाची होती पहिल्या इनिंग दरम्यान ती थोडीशी पूरक पाहायला मिळाली, पूर्ण पाहायला मिळाली. 6 चेंडू 5 धावा रोखण्यासाठी बबल नाईक. नॉन स्ट्राईक एंडला नवोदित बॅटर पाहायला मिळतोय मोहम्मद शेख. पहिल्या चेंडू स्विंग आणि मिस. फ्लाईट चेंडूला दिले. लेन चेंडू पडल्यानंतर हलका स्विंग होणारा, काटा बदलणारा हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि आता समीकरण असलेलं 5 चेंडू आणि 5 धावांचं. प्रत्येक निर्धाव चेंडू दोन्ही संघातील खेळाडूंचे हृदयाचे ठोके वाढवताना पाहायला मिळेल, कारण सामना देखील तेवढाच रोमहर्षक मैदानात रंगतोय, उत्कंठावर्धक सामना मैदानात रंगतोय. माझगाव क्रिकेट संघ आपण टॉस विजय होता. आपला निर्णय काय असेल? गोलंदाजी फलंदाजी? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यावेळी फटका ऑन साईडला खेळ. मिस टायमिंग फटका. झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षकाला झेल खाली, परंतु झेल मैदानात सुटले. या क्षणाला झेल सुटल्या. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात अक्षय बांदेकर माघारी परतेल. मेल सिंगल धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 26 धावा या धावपलकावरती. समीकरण 4 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. सुदेश वालावलकर हा क्षेत्ररक्षक स्क्रीनवरती पाहायला मिळाला. झेलचा प्रयत्न. झेल पकडणं खूप महत्त्वाचं होतं या क्षणाला. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी धावा कमी आणि त्यामध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारच्या स्तरावरती, या मोठ्या स्तरावरती नवोदित बॅटर मैदानात दाखल होतो. स्ट्राईक एंडवरती असेल राजू केरकर. मोहम्मद शेख याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला मोहम्मद शेख. शेले क्रिकेटर संघाकडून संघाचा विस्फोटक फलंदाज, बलशाली हा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडवरती राजू केरकर. 4 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण या सामन्याचं. यावेळी चांगला चेंडू. लेग ब्रेक चेंडू. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे मागणी करण्यात आली स्क्वेअर चेंडूसाठी, परंतु चप्पल होऊन फटका जो खेळण्याचा प्रयत्न झाला होता राजू केरकर या बॅटरकडून, त्याचमुळे पंचांचा देखील तटस्थ निर्णय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. यावेळी हलक्या तारे फटका ऑन साईडला खेळ्या. मिड विकेटला क्षेत्ररक्षक शॉटमध्ये तैनात. पहिली धाव पूर्ण झाली वेगात गतीने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तो थांबवण्यात आलाय. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धाव संख्या 27 धावा या धावपलकावरती. समीकरण 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. आता हृदयाचे ठोके प्रेक्षकांचे देखील वाढतील, कारण दोन्ही संघादरम्यान सामना ज्याप्रमाणे मैदानात रंगलाय 30 धावा रोखायच्या होतात मैदानात सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाला, आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी पहिल्या इनिंग दरम्यान पाहायला मिळाली त्याला प्रत्युत्तर देत असताना या इनिंग दरम्यान देखील अप्रतिम गोलंदाजी. यावेळी चांगला चेंडू. पुन्हा एकदा शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न मोहम्मद शेख या बॅटर कडून. निर्धाव चेंडू. गोल्डन चेंडू. आता समीकरण 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. मोहम्मद शेख याला मोठा फटका खेचावा लागेल. क्षमता, ताकद, गुणवत्ता देखील आहे, परंतु सिद्ध करावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. अंतिम चेंडू निघेल निर्धाव. 6 चेंडू 6 धावा डिफेंड करत असताना अप्रतिम गोलंदाजी, कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली बबल नाईक या गोलंदाजाकडून. छोटा पॅकेज बडा धमाका. मैदानात देखील मोठा धमाका पाहायला मिळाला. आज गोलंदाजीत, नेहमीच फलंदाजीत मोठा धमाका, परंतु आज गोलंदाजीत मोठा धमाका करत असताना सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाने पहिला विजय प्राप्त केलाय. बबल नाईक याची कमालची गोलंदाजी. 6 धावा रोखत असताना फक्त या षटकादरम्यान 3 धावा खर्च केल्यात. 3 धावा खर्च केल्या जातात आणि या सामन्यादरम्यान 2 धावाने विजय प्राप्त करतो सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघ. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट बबल नाईक असेल. या सामन्यातील मॅन